चिलाली गपुरी नवरी आली सनईच्या सुरावंती चौघडा बोलतो तारी गपुरी नवरी आली सजनी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी सासरच्या ओढीनही हसते हळूच गाली गपोळी नवरी आली सनईच्या सुरावंती चौघडा बोलतो दारी गपोळी नवरी आली आनंदाच्या सरी तुझ्या बरसुदे घरी दारी गपोळी सुखाच्या सरी सनईच्या सुरावती चौघडा बोलतो दारी गपोळी नवरी आली आला नवरदेव वेशीला वेशीला ग देव नारायण आला ग मंडपात सोहळा आपल्या माणसांचा, सोहळा नाजूक नात्याचा, सोहळा सुवर्ण महोत्सवी लग्नाच्या अभिष्ट चिंतनाचा. आता या कुटुंबाविषयी जाणून घेऊया. श्रीयुत प्रभाकर भिवाजी तावडे आणि शोभा प्रभाकर तावडे. श्रीयुत प्रभाकर भिवाजी तावडे हे मंत्रालयात सेक्शन ऑफिसर म्हणून नोकरीला होते. त्यांनी वयाच्या 57व्या वर्षी म्हणजे 2000 साली VRS घेतलं. शोभा प्रभाकर तावडे या नवजीवन विद्यालय येथे शिक्षिका होत्या. मंडळी, प्रभाकर या शब्दाचा अर्थ प्रकाश देणारा म्हणजेच तेजस्वी असा होतो. भगवान शिव यांचेही एक नाव प्रभाकर असे आहे. तर शोभा याचा अर्थ सौंदर्य, तेज, बहार, दिमाग, चमक, देखणेपण असा होतो. इतकी अर्थपूर्ण नावं असलेल्या यशस्वी आयुष्य जगून आज या टप्प्यावर ही दोघं उभयता इथं पोहोचलेल्या या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यासाठी आपण सगळे इथं आज जमलो आहोत. या दोघा उभयतांचे व्यवसाय पाहता एक लक्षात येतं की बाबा मंत्रालयात,
नोकरीला आणि घरात वक्तशीरपणा आलाच की हो. आणि आई शिक्षिका म्हणजे शिस्तपणा आपसुकच आली. अशा आदर्श आणि व्यस्त माता पिता लाभलेल्या त्यांच्या 2 सुकन्या म्हणजे स्वप्नाली आणि धनश्री म्हणतात ना की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. यांची ज्येष्ठ कन्या स्वप्नाली दीपक राणे, त्यांचे जावाई ज्येष्ठ जावाई श्री दीपक राजाराम राणे, त्यांची सुकन्या कुमारी आकांक्षा दीपक राणे. स्वप्नाली दीपक राणे ह्या BMCमध्ये फार्मासिस्ट आहेत. मिस्टर दीपक राजाराम राणे हे LICमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत आणि आकांक्षा ही CA करून प्रॅक्टिस करते आहे. यांची कनिष्ठ कन्या धनश्री भूषण सावंत ही सुद्धा TCSमध्ये फार्मासिस्ट आहे. त्यांचे जावाई कनिष्ठ जावाई श्रीयुत भूषण सावंत हे डिजिटल मार्केटिंग येथे काम करतात आणि यांची सुकन्या अनुषा भूषण सावंत ही 5व्या इयत्तेत शिकते. आणि महत्त्वाचं म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे तो होस्ट केला आहे स्वप्नाली दीपक राणे आणि धनश्री भूषण सावंत. जोरदार टाळ्या या दोघी सुकन्यांसाठी. मंडळी असं म्हणतात की पुण्य असलं की सगळे छान क्षण आयुष्यात येतात. आणि वडिलोपार्जित जशी आपल्याला संपत्ती मिळते ना, म्हणजे म्हणतात ना की शेती, घर, पैसा, शेअर्स, डिबेंचर्स, बरंच काही, आणि आपण आपसुकच म्हणतो अरे बाप कमाई आहे, बहुत कमा के रखा है. जसं वडिलोपार्जित संपत्ती आपल्याला मिळते ना, तसं वडिलोपार्जित आणखीन एक गोष्ट मिळते. ती कोणती सांगा? ते म्हणजे पुण्यकर्म. जर आपल्या वडिलोपार्जित सगळ्यांनी आजी आजोबा, आई बाबा, आणखीन खापर पणजोबा यांनी जे काही केलं असेल ना, ते सगळं आपसुकच इथं येतं. आणि मला वाटतं हे असे सुंदर क्षण जे असतात ना, हे पत्रिकेत लिहिलेले असतात. तेव्हाच ह्या सुंदर क्षणांचा आस्वाद घेता येतो आणि आस्वाद देता सुद्धा येतो. यांच्या या सुंदर 2 मुली आणि 2 जावाई यांनी हे सगळं आयोजित केलं. आणि मी त्यांच्या मोठ्या जावाई आणि मुलगी यांना भेटले होते आणि खरंच इतकी सहृदयी आणि इतकी छान माणसं आहेत. खरं सांगते, मिस्टर दीपक राणेंशी मी 2दा-3दा बोलले, पण म्हणतात ना की ते शीतावरून भाताची परीक्षा. इतकी छान माणसं आहेत आणि इतका छान सोहळा करण्याचं त्यांना वाटलं आणि त्यांनी मला सांगितलं. मी म्हटलं हरकत नाही, आपण करूया. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या कुटुंबांसाठी. आणि मी म्हणेन की बघा, पुण्य असलं की सुख येतं. पुण्य असले की सुख येतं. आणि म्हणून प्रशांत दमलेच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट सगळ्यांना माहीत असेल. हो ना, जोरदार हो आला पाहिजे तुमच्यामध्ये. त्या 2 ओळी तुमच्या सगळ्यांसाठी आणि आई बाबांसाठी. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा देव देता नाही, छप्पर फाडून देतो. हवं नको ते म्हणणं प्रश्नच नसतो. आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा. तर मला वाटतं हा जो पुण्याचा वारसा आहे ना, हा वडिलोपार्जित आला आहे आणि तो इथपर्यंत येऊन थांबलेला नाही आहे. आता हा आणखीन वाहणार आहे. आणि म्हणून चांगलं कर्म करत राहावं, पुण्य करत राहावं, ते वाया जात नाही. असं म्हणतात की मोगरा पेरला तर मोगऱ्याचं झाड आणि काटा पेरला तर काट्याचं झाड. काय पेरायचं हे आपण ठरवायचं. आता याच्यानंतर यांची PPT, आत्मशा PPTला. एका साध्या होकारानं 2 जीवाने एक स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाला घराचं रूप आलं. मुलांचं हसू आहे, नातवंडांची किलबिल आहे. कर्तव्याच्या शिस्तीत घडलेलं मन, सेवेच्या प्रवासात गमावलेला सन्मान आणि शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारा आधार. ज्ञानाच्या उजेडात जगवणारे, शब्दांना संस्काराची सावली देणारी, मायेनं शाळा आणि घर दोन्ही घडवणारी अशी शिक्षक. जीवनाच्या वर्गखोलीत एकाला शिकवलं कर्तव्य, दुसरीने शिकवलं माणुसकी. आणि म्हणूनच हा संसार फक्त यशस्वी नाही तर सुंदर आहे, सुसंस्कृत आहे. जगण्याच्या शांत आकाशाखाली आजही त्यांचा हातात हात आहे. जगण्याच्या शांत आकाशाखाली आजही त्यांचा हातात हात आहे.
संवादात सौम्यता आहे आणि मौनातही समजूत आहे. स्वप्नाली आणि धनश्री ह्या दोन स्वप्नांची फुललेली नावं आहेत आणि आईबाबांच्या मूल्यांचा जिवंत वारसा आहेत. दीपक राणे आणि भूषण सावंत. दीपक राणे आणि भूषण सावंत मुलांची उणीव सशक्तपणे भरून काढतायत. दोघेही आपापल्या जीवनात यशस्वी तर आहेतच, पण आदर्श पती आणि आदर्श पिता, त्याचबरोबर आकांक्षा आणि अनुषा या दोन हुशार आणि संस्कारक्षम नातींकडे पाहताना जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. आज लग्नाच्या 50 वर्षाची ही कथा, आज लग्नाच्या 50 वर्षाची ही कथा नव्या भविष्याकडे पाहते. हे नातं विजयाच्या घोषणा करीत नाही, तर ते शांतपणे जगण्याचं यश सांगतं. खरं तर या सुवर्ण जयंतीला फुलं कमी आहेत, शब्द अपुरे आहेत, पण कृतज्ञतेचं एक वाक्य पुरेसं आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी प्रभाकर काका आणि शोभा काकी तुम्हाला तावडे सावंत आणि राणे परिवाराच्या वतीनं मला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही सोबत असलात की आम्हाला आमचाही आधार लागणार नाही. तुम्ही दोघं सोबत असलात की आम्हाला आमचाही आधार लागणार नाही. तुम्ही फक्त सोबत राहा, आम्ही आणखी काही मागत नाही. आणि मी म्हणेन, तुमचं एकत्र असणं आमच्यासाठी तुमचा आदर्श आहे. तुमचं एकत्र असणं आमच्यासाठी एक आदर्श आहे, एक प्रेरणा आहे. तुमचं पुढचं आयुष्यही असं शांत समृद्ध असो, ही परमेश्वराचरणी प्रार्थना. धन्यवाद. जेवायला मिळणार नाही आला. व्यक्त करायचं असेल, आईबाबांविषयी बोलायचं असेल तर कृपया इकडे यायचं आहे समोर. मिस्टर वसंत पाटील येऊन बसायचे, म्हणजे आपला वेळ जाणार नाही. आहोत तावडे सावंत आणि राणे परिवाराचे शुभेच्छांसाठी आपण पुन्हा येणार आहोत. पहिली आपण निशा बोरगावकर, संगीता कदम, उमा भूपेश गावत आणि सगळ्यात जास्त वेळा यायला पाहिजेत आमच्या सुमित करता, आमचे साऊंड इंजिनियर, कारण स्वतः बॅकफूटला राहून आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतात ते हे कला होते, त्याच्याशिवाय आम्ही अपूर्ण. आणि मी निवेदक दत्ता चाळके. पुण्यात आम्ही सर्व आमचे बॅकबोन आहेत ते पडद्यामागचे सगळ्यात मोठे कलाकार वसंतजी पाटील तावडे यांना त्यांच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः हार्दिक शुभेच्छा आणि त्याच्या पुढील वाटचालीला ही हार्दिक शुभेच्छा. मी त्यांचा गेल्या 30 वर्षाचा मित्र, कौटुंबिक मित्र. त्याच्या कार्यालयातून आमची वाटचाल सुरू झाली. 1993ला मी मंत्रालयामध्ये कक्षाधिकारी म्हणून जॉईन झालो आणि 2 वर्षाचा पर्यवेक्षण कालावधी संपवून मला जेव्हा पूर्णपणे कार्यभार मिळाला तर माझ्याच्या कमिशनामध्ये तावडे सर ऑलरेडी विराजमान झालेले होते. ते सिनियर कक्ष अधिकारी, मी नुकताच झालेला नवप्रविष्ट कक्ष अधिकारी. मंत्रालयामध्ये असं होतं की नवीन आलेल्या थेट अधिकाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा होता. हे नवीन आलेली मुलं आहेत, आम्ही 20 वर्षानंतर कक्षाधिकारी झालो, हे थेट येऊन आमच्या बाजूला बसले. पण तावडे सरांनी पहिल्यांदाच मला माझं नाव विचारलं, गाव विचारलं आणि त्यांनी सांगितलं की घाबरायचं नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, किंवा मी तर तुमच्या पाठीशी आहे. अख्खं डिपार्टमेंट त्यावेळेला आमच्या विरोधात असायचं, पण तावडे सरांनी पहिल्यांदा मला पंखाखाली घेतलं. नंतर मैत्री झाली, किंवा आमच्या वयामध्ये 25 ते 30 वर्षाचा फरक असूनही त्यांनी माझ्याशी मैत्री केली, हे मी माझं सौभाग्य समजतो.
आणि ती मैत्री त्यांनी अखंड पर्यंत त्यांच्या निवृत्तीला जवळ 20-22 वर्ष झालेली आहे, तरी त्यांनी टिकवलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. किंबहुना गेल्या रविवारी ते सहकुटुंब म्हणजे दोघेही माझ्याकडे आमंत्रण देण्यासाठी आले. हे खरंच म्हटलं तर माझं सौभाग्य आहे. सरांना म्हटलं होतं की सर मी फक्त एक फोन करा, मी असे तिथून धावत येईन, पण नाही, ते आमंत्रण देण्यासाठी स्वतःहून आले. त्याच्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो. मंत्रालयामध्ये एक दोन गोष्टी मी सांगू इच्छितो. पहिल्यांदा त्यांनी माझं नाव विचारलं आणि नंतर त्या लक्षात आलं, गाव पण विचारलं. त्यांच्या लक्षात आले की हा घाटी माणूस आहे. परंतु त्यावेळेला मंत्रालयामध्ये प्राबल्य होतं कोकणस्थांचं. अधिकाऱ्यांपासून अगदी कर्मचाऱ्यांपर्यंत सगळे कोकणस्थ असायचे आणि एखादा दुसरा घाटी माणूस किंवा मग विदर्भातला माणूस. आमच्या कार्यस्थानाच्या बाजूला टायपिंग पूल होतं. टायपिंग पूलमध्ये सगळ्या ज्या मुली होत्या सगळ्या कोकणस्थ मुली होत्या. आता त्यांच्याकडून काम करून घ्यायचं म्हटलं तर मी सरांशी बोडक्या तोडक्या कोकणीमध्ये मालवणीमध्ये बोलायचं. त्यामुळे त्या महिलांना वाटायचं हा माणूस पाटील आहे पण कोकणी कसं काय बोलतो. पण माझं तोडकं मोडकं कोकणी आहे हे सरांच्या लक्षात यायचं, पण त्या महिलांच्या काय लक्षात यायचं नाही. मग एकदा त्या एका महिलांनी मला विचारलं, सरांनो तुमचं गाव खायचो? मालवण. हा मालवण बरोबर आहो, पण गाव खायचो? म्हटलं फोंडो. मग ते म्हणाले फोंडो, मग तुम्ही कोकणी दिसता? नाही बाई तू काय की फोंडो घाट चढूच लागता. फोंडो घाट चढले आणि पुढे 20 किलोमीटर ते माझं गाव. हा पण तालुका खायचो? म्हटलं राधानगरी. भाऊ साहेबांना तुम्ही घाटी? नाही मी कोकणीच आहे. म्हटलं मला कोकणी मुलंही आवडतात, बोलायलाही आवडतात आणि कोकणी मुली पण आवडतात. त्यामुळे तुम्ही म्हटलं मला कोकणीच समजा. तर त्याच्यानंतर कोकणी माणसांशी कोकणी अधिकाऱ्यांशी फार मैत्री झाली आणि माझं आयुष्य कांजूर भांडूपमध्ये गेल्यामुळे इथेही आमचे 90% लोक कोकणस्थच आहेत आणि कोकणानं मलाही फार भरभरून प्रेम दिलेलं आहे, राज्यालाही भरभरून प्रेम दिलेलं आहे. तर अशा आमच्या दावडे सरांना त्यांची पुढील वाटचाल फार आनंदामध्ये आणि आरोग्यपूर्ण जावो अशी मी त्यांना सदिच्छा देतो. आणि त्यांनी त्यांच्या पुढील लग्नाच्या 75व्या वाढदिवसाला किंवा 100व्या वाढदिवसाला त्यांनी आम्हाला असंच बोलवावं असं मी ईश्वराची प्रार्थना करतो आणि माझी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. करवले यायचे. सुरुवात करायची मंगलाष्टकांना. गणपती बाप्पा मोरया. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धिदा बल्लाळौ मुरुडं विनायक महं चिंतामणी तेवुरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामेरांजन संस्थित गणपती कुर्या सदा मंगल शुभमंगल सावधान. शास्त्री रामाजी जो उत्तमा देतो स्वार्थ परार्थ जोडून नरा ऐसा गृह स्थाश्रम झाली बद्धतया विवाह विधीने
देवतेसी हृदयी एकाग्र चित्ते बसा वेदीच्या कलशासी सादर असा कुर्यासरा मंगलम शुभमंगल सावधान 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 जोरदार टाळ्या. स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही विनंती. तावडे सावंताने गाणे थांबवले होते ना. वसंत फुलताना देवास रंग यावे हृदयी वसंत फुलताना देवास रंग यावे प्रेमात रंग भरताना दुनियेस काढावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदयी वसंत फुलताना देवास रंग यावे दुनिया ऐसी जाऊ नको दुनिया बदला पाहू नको दुनिया ऐसी जाऊ नको दुनिया बदला पाहू नको गाणे अमोल प्रीतीचे आदर तुम्ही जुळावे हृदयी वसंत फुलताना देवास रंग यावे हृदयी वसंत फुलताना देवास रंग यावे प्रेमात रंग भरताना दुनियेस काढावे हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे आकळी आकळी उमले प्रीत भरलेली हाय हाय अवधी अवधी सजली धुंद मोहरली आकळी उमले प्रीत भरलेली हाय हाय अवधी अवधी सजली धुंद मोहरली कुसुम यौवनाचे भैरव रंग यावे सौदात प्रीत करताना ही अंतरंग धावे हळवीत रंग बहराचे अंतरी फुलावे हृदयी वसंत फुलताना देवास रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हाय हाय रंग सोडे दोन हातासाठी मधुरा प्रीतीचा गंध हा वेग मधुवंती हाय हाय रंग सोडे दोन हातासाठी ऐन ज्वारीचा लाखात दिखणारा किती विचार मैदाची किती अमदिनाचा जखमात मदन वाणाचा मन दरवळून जावे हृदयी वसंत फुलदाना प्रेमाच रंग यावे हृदयी वसंत फुलदाना प्रेमाच रंग यावे प्रेमात रंग भरताना हृदयेस काढरावे हृदयी वसंत फुलदाना प्रेमाच रंग यावे हृदयी वसंत फुलदाना प्रेमाच रंग यावे आणि यापुढे आनंद सोहळ्यामध्ये आम्ही सर्व कलावंत एकत्र आपली रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. सुराने आणि आवाजाने आजच्या कार्यक्रमात एक वेगळीच जान आणली. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. थँक्यू सो मच. तसेच हे हॉल ज्यांनी इतका चांगला सजवला ते आमचे डेकोरेटर्स, ज्यांनी इतकं मस्त जेवण बनवलं ते केटरर्स, आणि हे सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपले ते आमचे फोटोग्राफर्स. तुमचे सुद्धा मनापासून आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सर्व पाहुणे, तुम्ही सगळ्यांनी वेळ काढून इथे हजेरी लावली आणि माझ्या आजी आजोबांना तुमच्या शुभेच्छा आणि प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून आभार. आणि म्युझिक दादांची सुद्धा आभार. आणि हा सगळा कार्यक्रम पाठीमागं सगळ्यांकडे खूप मेहनत घेतली, तिचे देखील खूप खूप आभार. आता 5 मिनिटाला एक फोटोसाठी चालू होईल आणि लंच पण 5 मिनिटात चालू होईल. सो यू कॅन हॅव इट.